श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रेय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय सेवी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद. नमो सद्गुरु भक्त कल्याण. नमो सद्गुरु कीर्ती. जळो माझी आईशी बुद्धी मग घाली तुझं मधी. आवडी हे विधी निषेधाची सांगली. तू स्वामी मी सेवक उंच पद नीच एक. ऐसे करावे कौतुक नको करू खंडना. जळन खाती जळा वृक्ष फुल्या फळा. भक्ता तो निराळा तिने गोडी निवडली. हिरा शोभला कोंदणी अलंकारी मिरवी सोनी. एक असता त्याने काय तुझे जाणावे. उसने छाये सुख वाटे पाळे माते पाना फुटे. एका भेटे कोण सुख ते काढी. का म्हणे हित हिची मानी माझे चित्त. नवे आता मुक्त ऐसा झाला परवसा. देवा तुमच्या स्वरूपामध्ये जीव भावाने मिळून जाईल अशा विषयीच्या बुद्धीला आग लागो. याच ऐक्य बुद्धीच्या निषेधातच चांगली आवड आहे. तुम्ही आमचे स्वामी आहेत. मी तुमचा सेवक असावी अशी ही तुमची उच्च पदवी आणि माझी नीच पदवी ठेवावी असेच कौतुक करावे. यामध्ये कधी भेद होऊ देऊ नये. जगद्गुरु तुकोबाराय या भंगातून देवाचं आपलं नातं कसं असावं. कारण जीव भावाना जर देवाशी एकरूप झालं तर मग भक्तीचा आनंद नाही ना. तू स्वामी मी सेवक हे नातं महाराजांना जास्त आवडलं. भक्तीला भेदच लागतो तरच भक्ती होईल ना. मी भक्त तू देवाईशी करी. या भंगात तेच म्हणलंय ही जी अवस्था आहे भगवंताशी एकरूप होण्याची. आता तसे एकरूप झालेलीच महात्म्याची नाही का. एकरूप झालेलीच महात्म्य पण त्याला एक सगुण भक्तीमध्ये आनंद आहे. ज्ञानोत्तर भक्ती ज्ञानलक्षणा भक्ती त्याच्यामध्ये फारच मोठा आनंद असतो नाही का. म्हणून देवाला प्रार्थना करतात महाराज आपलं हेच नातं चांगलंय म्हणले. आणि हनुमंतराय सुद्धा म्हणले ना भक्ती करायची म्हणले दास्यत्वे निकट हनुमंती केले म्हणजे दास्य भाव स्वीकारलाय ना.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात स्वामी का गुरु भक्ती, पितृवचन सेवा. स्वामीची भक्ती, सेवक झाला म्हणजे ती भगवंताची सेवाच होती ना, हा पूजाच होती. या अर्थानं थोडक्यात सगुण भक्ती पाहिजे त्यांना, बाकी काय नाही. तुम्ही आमचे स्वामी व्हावेत आणि आहेच जगाचा स्वामी येतो नाही का, हा सगळ्या जगाचा भरण पोषण करतोय स्वामी, तिने जगाचा आहे म्हणले तो समर्थ आहे. तुम्ही स्वामी व्हावं आणि मी तुमचा सेवक असावं अशी तुमची उंच पदवी आणि माझी पदवी नीच ठेवावी. सेवक सेवक भावानाच असावा. आम्ही वर बसतो नाही का, हम्म हनुमंतराय भगवंताच्या पायापाशीच बसले ना खाली. हा भावी असेच कौतुक करावे, यामध्ये कधी भेद येऊ देऊ नये. कारण पाण्याला पित नाही. हम्म पाणी कसं काय पाण्याला आणि पाण्याला कसं काय पी. वृक्ष आपले फळ खात नाही, त्यांना त्रिपुटी असते ना, हम्म तिच्याबद्दल बोलायचंय. वृक्ष आपले फळ खात नाही, त्याहून वेगळा जो भोगता असतो तोच त्याची गोडी अनुभवतो. खाणारा दुसरा पाहिजे ना, आंबे लय भारी झाले, आमरस लय भारी झाला. तसं भक्तीचा आनंद घेण्याकरता वेगळा पाहिजे ना दुसरा त्याच्यापासून. हा एक झाल्यावर त्याला कसं काय आनंद होईल झाला तरी तो व्यक्त कसं काय होईल असं आहे ना. हा अजून एक उदाहरण, हिरा कोणना शोभा देतो, दागिन्याच्या रूपाने सोने शोभते. मुळात एकच असेल तर त्याने दुसरे कसे जाणावे. तो हिरा असतो, ते अंगठी असेल किंवा काही दागिने असतील, तो वेगळा आहे म्हणून शोभतोय ना. हा हे सगळं भक्तीचं कर्तव्य दाखवलाय. अजून एक, जर मुळात उन्हामुळे सावलीचे सुख वाटते, उन्हातल्या माणसाला सावलीचं सुख, तो सावलीत त्याला काय नाही का. हा बालकाच्या योगाने आईला पाना फुटतो, दोन्ही म्हणूनच हे आहे ना. हा एकाला दुसरे न भेटता एकाला एकच जर भेटली म्हणजे एकच जर राहील तर त्यावेळेस सुख कोणतं होईल नाही का. अंतःकरणाला जरी दोघं एक असले, आई आणि मूल, पण आता ते शरीरानं दोन आहे ना. हा पण तो भक्तीचा आनंद आहे. म्हणजे एकाची एकच जर राहील तर त्यावेळेस सुख कोणतं. एकामध्ये सुख नाही. अर्जुनाला बी भगवंताना ज्ञान करून दिलेलं तिने 11व्या अध्यायामध्ये. अर्जुन म्हणलं नको 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 नको, मला तेच रूप पाहिजे. मग तो सावळा सकंकनू, मला ते सावळं गोजीरवान चतुर्भुज अलिंगीला स्वशरणू अर्जुन. भगवंताला 4 हात आहे ना. अलिंगन दिलं अर्जुनाला. ये हृदयीचे ते हृदय घातले, चैतना मोडते केले आपण ऐसे अर्जुना. मग हे भक्तीचा आनंद सामान्य आहे का. नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, असे वेगळे राहण्यात माझे चित्त हित मानित आहे. मी मुक्त होणार नाही असा माझा निश्चय झालाय. यासाठी मुक्तचे मूळचेच मुक्त आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे मुक्तच आहे.
आपल्यालाच सांगायचं मुक्त होता परिभळी झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे. फक्त त्याने स्वीकारलंय ते नाही का. हा हे स्वीकारलंय ते. चार्जिंगला म्हणजे असे वेगळे राहण्यात माझी चित्त येत म्हणते. मी मुक्त होणार नाही असा माझा निश्चय आहे. तुरच तुकोबाई उंच भूमिका आहे त्याच्या भूमिकेवर बोलतात ते. आपल्याला सुद्धा सद्गुरूंच्या कृपेनं ज्ञान झालंय नाही का. हा तुझं माझं नाही देत तरी पण मग आपण वारीला जातोय, कथा कीर्तन करतोय, भजन पूजन करतो. काय आनंद करतात ना सगळं. हा स्वरूप तर त्याच्यावर कळलंय. तरी ज्ञानोत्तर भक्ती फार मनी वशी त्याची आवडी उत्तर वाटे साचा समाचार घ्यावायचे. जातीचे ते झुरे येर येरासाठी वियोग ही तुटी नेघे कधी. भेटीची अपेक्षा वार्तादर पुशे नवी धीर मागूत आली. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन सोयरे हरिजन प्राण सखे. म्हणा ज्याच्या विषयीची प्रीती आहे त्याचे बोलणे आवडते, त्याचा समाचार घ्यावासा वाटतो. महाराज म्हणतात ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे त्याच बोलणं आवडतं, बाकीच बोलणं आवडत नाही मला. हम्म. त्याचीच गाठ घ्यावी वाटते. काय मग भक्तीमध्ये प्रेमालाच प्राधान्य आहे ना. हा नाही का मग काय नुसता व्यवहार येतो नाही का. हम्म. एका जातीचे जे असतात ते परस्पराचे वियोगात परस्पराविषयी निरंतर धरतात. जात म्हणजे वारकरी, नामधारक, भक्त या अर्थानं. हम्म. एकमेक रात्रंदिवस आपल्या प्रियकराच्या भेटीची इच्छा करतात. त्याच्याकडून काही हकीकत आली तर मोठ्या आनंदाने त्वरेने पुन्हा विचारतात. अखंड दया तुझी प्रीती मुददे तयांची संगती. अखंड दया तुझी. त्याच्या अंतःकरणामध्ये अखंड प्रेम आहे भगवंताबद्दल. आशांची संगती करतात. हा मग मी कमळापती तुझबा नानी कंटा पडोने राहीनते उगाच संताची पाय. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवाचे जीवनाशी हरिभक्त माझे आप्त व प्राणसखी आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मला साहजिक जिव्हाळा वाटतो. हरिभक्त हम्म. हरिभक्त जवळ तुकोबारांना लय आवडतात. हरिभक्त भगवंताशी एकरूप झालेला भक्त हम्म. स्वरूपानं. भक्त म्हणजे भक्त शब्दाचा अर्थ एक होणं देवाशी. देवापासून जो वेगळा नाही तो भक्त नाही का. हा आणि जो भक्त नाही तो अभक्त आहे मग नाही का. हम्म. म्हणून त्यामुळे त्यांच्याविषयी मला साहजिक जिव्हाळा वाटतो, प्रेम वाटतं त्यांच्याबद्दल. नवी आरानो परी मनी वाही होईल त्याचे साई पांडुरंग. पंढरीशी जावी उद्वेग मानसी धरल्या पावशी संत नाही. नसो बळ दे असो पराधीन परी हे चिंतन टाको नको. तुका म्हणे देह पडो या चिंतनेन पुढे लागे येणे साठी. जे कोणी अस्वस्थ चित्त असूनही निरंतर मनामध्ये पांडुरंगाच्या भेटीची इच्छा करतो त्याला पांडुरंग सहाय्य होता.
पंढरीला जावी अशी मनामध्ये तळमळ धरतील तर निसंशय तो पांडुरंगाच्या ठिकाणी प्राप्त होशील. तुझ्यामध्ये बळ नसून तुझा देह जरी पराधीन असेल तरी देवाचे चिंतन सोडू नको. पहा, देवाचं चिंतन सोडू नको म्हणजे हा कारण देवाच्या चिंतनात देहपात व्हावा. कारण पुढे याच्या करता मनुष्य इतिहास यावाच पाहिजे. चिंतन का करायचं देवाचं? तर आपला देहपात भगवंताच्या चिंतनात व्हावा. मनुष्य देह त्याच्या करता फारच बाकीच्या शरीरात तर काही चिंतन होत नाही ना. हा म्हणजे एक मनुष्य शरीर आहे त्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण होतंय म्हणून जो अखंड निरंतर मनामध्ये पांडुरंगाची भीती इच्छा करतो त्याला पांडुरंग सहाय्य होता. तर भगवंतच म्हणले ना की रोणावय पण देखोनी अंगी. त्या भक्तानं माझ्यावर ऋण केलं ना हम्म तर याची त्यागी मी परिचर्या करी. मी त्याची सेवा करतो म्हणले. मी त्याचं चिंतन करतो त्याच्या हृदयात राहून. पण कोणाचं ऋण वय पण ज्यानं माझ्यावर ऋण करून ठेवलं ते हम्म भक्तीचं ऋण सेवा पाहिजे ना काहीतरी. हा म्हणून पंढरीला जावी अशी मनामध्ये तळमळ धरतील तर निसंशय पांडुरंगाच्या ठिकाणी प्राप्त होशील. पंढरीची वारी म्हणजे महाराजांचा प्राणच आहे ना. हा जावे पंढरी सियाव एक मनाशी कधी एकादशी आषाढी हे जावे पंढरी सियाव संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरी सियावडे मनाशी. जे वैराग्य आहे, काय जिव्हाळा आहे, काय त्या वारीबद्दल प्रेम आहे, संपदा सोहळा नावडे मनाला. हम्म पंढरीच्या वारीबद्दल भलतं प्रेम आहे महाराजांच्या. तुझ्यामध्ये बळ नसून तुझा देह जरी पराधीन असेल तरी देवाचे चिंतन सोडू नको. आता देह पराधीनच आहे नाही का. हा काय काय त्याला कधी काय होईल काय सांगते कोणाचा पुढच्या क्षणात काय होईल कोणी सांगू शकत नाही नाही का. हा ना तिकडे तिकडे होऊन जात पराधीन. पण देवाचं चिंतन सोडू नको. हम्म कारण महाराज म्हणतात देवाच्या चिंतनातच देहपात व्हावा. कारण पुढे याच्याकरता मनुष्य सेवा पाहिजे आहे. कोठे देवा अंगा आले थोरपण बरे होते दिन होतो तरी साधन ते सेवा संतांची उत्तम आवडीने नाम गाईन ते न पुसते कोणी कोठे असता समाधान चित्ताची सुखे तुका म्हणे माझ जन वेरिते माझ तरी केशराज सांभाळिता. तेव्हा माझ्या अंगाला मोठेपणा कशाला आला. दिन झालो असतं तर बरे झाले असते. जयांगी मोठे पण त्या यातना कठीण आहे ना. हा लहान असला का बरं राहतोय ते नाही का. हा लहान असला कोणती उपाधी नाही राहत ना. लहानपण देगा देवा का लहानपण स्वरूपाना मोठीच दे पण लीनता. हम्म लहान पोराला कोणी काम सांगत का. नाही ना. मोठ्या माणसाला काम सांगत पोराला मोठं पोरग झालं की लईच काम सांगत. लहान राहण्यात फायदा आहे ना. हा जगद्गुरु तुकोबा आहे
ज्ञानेश्वर महाराज काही ठिकाणी म्हणले, येरवी तरी मी मूर्ख. हम्म. ज्ञानेश्वर महाराज हा. ज्ञानी यांचे राजे, ते म्हणते येरवी तरी मी मूर्ख. पण मी एक संतांची कृपा, दत्तदादांची कृपा, सद्गुरूंची कृपा म्हणून ही ज्ञानेश्वरी लिहिली नाही का. हा. संत कृपा सोजवळू. माझं जे झालंय, माझ्या हातून जे धर्माचं कार्य झालंय, ज्ञानदेव म्हणे मी चाडी. ही भूमिका म्हणजे लहान असावं असं एक हम्म. भाव प्रगट करतात जगद्गुरु तुकोबाराय. मोठेपणा नको. दिन संतांची सेवा करणे साधन फार चांगले आहे. मोठ्या प्रेमाने हरीचे नाम गाईन. संतांची सेवा म्हणजेच भगवंताची सेवा आहे नाही का. हम्म. पण काय बुद्धी मान्य करत नाही ना काही. हा. का म्हणे संत सेवा सगळ्या श्रेष्ठ संत. काही लोक वारकरीची सेवा करतात पंढरपूरच्या वाटेला, संत म्हणूनच करते ते. हम्म. त्यांचा भाव, त्यांना फळ भेटत ते. संतांची सेवा करणे साधन फार चांगलंय. मी मोठ्या प्रेमाने हरीचे नाम गाई. नामस्मरण कुठे राहिलो तरी कोणी विचारत नाही. चित्त सुखी असल्यामुळे नेहमी समाधान आहे. अवघडच काम आहे महाराजांचं. चित्त समाधान म्हणजे हा. माझं चित्त समाधान असल्यामुळे मी कुठे जरी असलो तर आनंदातच राहतो. हम्म. कायम आनंदात आहे का, चित्त समाधान आहे ना. हा. किती मोठं आपल्याला कर्म सांगितलंय समाधानी राहण्याचं. कर्माला म्हणतात, लोक जर माझा वेर करतील तर देव हा माझा सांभाळ करील. जरी कोणा माझा आगार केला पण माझा भगवान परमात्मा नाही ना मला सोडणार. हम्म. कारण सगळं त्याच्या चरणाचे अर्पण केलेलं आहे. सगळं का म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाहिजे, आता तू सांभाळ बाबा नाही का. हा. चतुर मी झालो आपल्या भोवता, भाविविने रीता स्पंदांगी. आता पुढे वाया जावे हे ते काही. काम क्रोध ठाई वास केला, गुणदोष आले जगाचे अंतरा. भूताच्या स्तरावरी बुद्धी. तुका म्हणे करू उपदेश लोकांनाही झालो एका परता दोषा. मी आपल्या भोवती मोठा चतुर झालो, पण हरीचा भावा वाचून चतुरपणा सांगामध्ये गर्व पोकळ आहे. यानंतर व्यर्थ जाण्याचे काय आहे. काम क्रोधाने आमच्या ठिकाणी वास्तव्य केले आहे. लोकांमधील असणारी गुणदोष माझ्या अंतःकरणामध्ये येऊ लागली. त्याचा मत्सर करण्याकडे माझी बुद्धी लागली. तर महाराज म्हणतात, लोकांना मी उपदेश मात्र करतो पण मी एखाद्या दोषापासून. काही जगद्गुरु तुकोबाराय दुसरी एक सामान्य भूमिका स्वीकारतात. ते कोणाचा गुणदोष हे पाहत नाही, उलट आपल्याला म्हणत्या गुणदोष याचे न विचारी काही नाही का. कोणा हे जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूर्ण. ते काय कोणाचा गुणदोष पाहतील. ते का अज्ञानी भक्ताची भूमिका स्वीकारतात महाराज. ज्याला गुणदोष दिसतात. पण कसं आहे, दुसऱ्याचं हे करण्यापेक्षा स्वतःवरच घ्यायचं ते नाही. एखाद्याला जर दुसऱ्याला म्हणतो तुझे दोष, त्याला राग येईल ना. तुझ्यामध्ये दोष आहे बा, स्वतःच घ्यायचं म्हणजे मग ते आपाप रेडीमेड कपडे कोणाला बसतात नाही का. त्यांनी जे अज्ञान स्वीकारलंय ते काय अज्ञानी. मी आपल्या भोवती मोठा चतुर झालो, पण हरीच्या भावातून चतुरपणा अंगामध्ये उकळे. गर्व नको भक्तीचा.
गर्व नको. काम क्रोध आणि आमच्या ठिकाणी वास्तव्य केले आहे. तर काय विचारायचं बाबा, फारच अवघड हे. आणि त्याच्यामुळे गुणदोष दिसतात. गुणदोष आले का भेद आला, भेद आला का दुःख आलं, अज्ञान आलं, अविवेक आला, सगळंच आलं नाही का. हा मोह आला, ममता आली, लोभ आली, रजोगुण आला, सगळंच आलंय. माझ्या अंतःकरणामध्ये येऊ लागले दोष भूताचा मत्सर करण्याकडे माझी बुद्धी मध्ये आहे. लक्ष नाही तर रजोगुणाचे. हम्म तुकाराम महाराज म्हणतात लोकांना मी उपदेश तर करतो. लोकांना सांगतोय माझ्याकडे काही दोष आहेत अजून असं त्याला म्हणायचंय. हा त्या ठिकाणी कशाचे दोष. अग्निरूप म्हणजे ब्रह्मरूप झालेले महापुरुष आहे जगद्गुरु तुकोबाराय. जिथं ब्रह्मरूपता प्राप्त झाली तिथं पाप पुण्यच नाही तर तिथं बाकीच्या गोष्टी कशा काय लागतील. हम्म हा हा सगळ्याला कारण पाप पुण्य आहे ना. हा पाप पुण्यामुळे अज्ञान, स्वस्वरूपाचा अज्ञान, द्वेष, मत्सर, भेद, बुद्धी या सगळ्या गोष्टी कधी येतात. आणि तुकोबारायांच्या ठिकाणी काहीच नाही पण ते आपल्या करताय नाही का. हा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचे बरेच अभंग असते जर समजून घेतले तरच मिळावं लागेल, नाही तर मग असं नको आपल्याला वाटायला का तुकोबाराय अज्ञानी भाऊ. स्वतः अज्ञानी नाही ती फार परमार्थातली फार उंची मोठी. एक दुकानदाराकडे सगळेच कपडे लागत नाही का माप. आज एवढे 3,500 अभंग आहे, सगळं पाहावं लागत आहे त्यांना. फार मोठा जगद्गुरु तुकोबारायांनी ते वेदातून काढलंय सगळं. सगळ्यात महत्वाचं आहे भगवंताचं चिंतन नाही का. या सगळ्याचा उद्देश तोच आहे भगवंताचं नामस्मरण घडावं, त्याचं गुणवर्णन घडावं, ऐकावं. ते दिव्य आहे ना. भगवंताचं जन्म दिव्य, कर्म दिव्य, सगळंच दिव्य आहे भगवंताचं. काय त्याचे गुण दिव्य. म्हणून भगवंताचे काय आदर्श आहे तो. आज किती काळ झाला सारखा जय जयकार चालू आहे संतांचा. भगवंताचे जे 2 अवतार आहे रामकृष्ण, फार आदर्श अवतार नाही का. पूर्ण अवतार तोच पांडुरंग आहे. त्याचं चिंतन घडावं हाच उद्देश. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. तुकाराम 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 तुकाराम.